हो. हॅलो. हा हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. ताई, तुम्हाला खरं असती सांगू, 100 वर्ष तुम्हाला आयुष्य आहे. खरंच आमच्यासाठी तुम्हाला निर्माण केलंय का काय कोणास ठाऊक. आई ग. स्वामींची कृपा आहे सगळी. काय झालंय माहितीये ताई, आत्ताच सेवा करून उठली मी. हा 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 हा. मी सकाळी फोन केलता, आता करतील का त्या, केल्या तर आपण करायचं लगेच असं ठरवून आत्ता जस्टच उठून. आई ग, आपलं 9:30 ते 10 असतोच आपलं टायमिंग ताई. हा हो, तुम्ही म्हणजे बोलला होता आपण सकाळी एकदा करून बघावं म्हटलं. हा 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 हा. मग ते आता कसं अजून मी म्हणजे स्वयंपाक करायचे आहे ताई, म्हणजे कसं जरा डिस्टर्ब झालेलं. हा हा. करायचं म्हटलं, सेवा आधी करून घेऊया आणि नंतर भाकरी काय 2 करायच्यात म्हटलं, नंतर करता येईल. बरोबर बरोबर. म्हणून असं सेवा करून झाल्यावरच मी उठले आणि म्हटलं ताईंचा फोन येईल काय आज, असं म्हणायला लागले बरं. आई ग, स्वामींची इच्छा असेल ना, स्वामींची इच्छा असेल तर सगळं काही होतं. आणि खरोखर देवानं म्हणजे भरभरून दिलंय हो ताई मला. हो ना, देणार, अजून देणार. तुम्ही स्वामी सेवेत आहेत ना ताई, तुम्हाला कमी पडूच देणार नाही स्वामी. अरे ताई, काय झालं माहितीये का, काल एक अनुभव शेअर करायचा होता. हा हा हा. काल आम्ही असं सांगू का ताई? सांगा ना, आता अनुभवांचीच वेळ चालू आहे ना आपली. हा, मी कोल्हापूर जिल्ह्यातून बोलते. आपलं नृसिंहवाडी जवळच गाव आहे आमचं. वा 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 वा, किती छान. हो. आणि ताई, मी पाठीमागच्या वेळेला एक शेअर केलता अनुभव आपल्याबरोबर. आला ना तो? हो हो, आला. आणि गुरुवारी आला बरं का तो अनुभव. अरे वा. त्यावेळेला पण म्हणजे भरपूर आनंद झाला आणि भगत ताईंची सेवा घेतली होती नाही त्यावेळेला मी. अच्छा, कशासाठी होतं ताई ते? ते मुलाचे पैसे अडकले होते, म्हणजे आम्ही नोकरीसाठी पैसे भरले होते. अच्छा, मग काय सेवा दिली होती ताईंनी? मी म्हणजे घोर कष्ट धरण स्तोत्र 11 वेळा, परत कालभैरव अष्टक 11 वेळा, घोर कष्ट धरण स्तोत्र 11 वेळा आणि तारक मंत्र 11 वेळा, असे 3 म्हणजे सेवा. संध्याकाळच्या त्या सेवा असते असं सुरू, माझ्या कधी वेळ मिळेल तसं मी करते ती सेवा. अच्छा अच्छा. हा 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 हा. मी 51-52 दिवसाची काहीतरी दिली ती सेवा पूर्ण व्हायच्या आधी 31 दिवस झाल्यावरच ती म्हणजे पैसे थोडे निम्मे पैसे मिळाले म्हणून तुम्हाला सांगितलं बघा मी. अरे वा, बघा. हा, किती छान ना. भरपूर भरले होते ताई आम्ही. मुलांना काय म्हणजे फसवलं त्या लोकांनी आम्हाला. हो ना. हो. मिळाली का मग पूर्ण? नाही अजून नाही सेवा. मग ताईंना फोन केलता मी भगत ताईंना. ताई म्हणाल्या कंटिन्यू सेवा ठेवा, तुमचे पैसे देतील ती म्हणून हा सांगितलं. हा, सेवा चालू ठेवा, मिळतील तुम्हाला ते. हो, म्हणून मग तसंच पुढे सेवा आणि ती म्हणजे एक मी ताईंनी सांगायच्या आधी ठेवणारच होते, पण ताईंचा एवढा छान अनुभव आलाय भगत ताईंचा. हो, छानच येतात ते. पाठीमागच्या जन्माच्या माझ्या म्हणजे हे असतील असं वाटतंय मला, एवढे छान बोलतात तर. हो हो हो. म्हणजे किती समजावून अगदी घरातलं कोणतं आपले हो, खरंय. काय असं वाटतंय मला, असं अगदी. एकदम प्रेमाने छान समजावतात ते. आणि जे आहे तोंडात रिअल तेच सांगतात बरं का हा इकडे. हा हा, उगाचच काहीतरी नाही, खरंय. हो. मग तिकडे काम म्हणजे मुलाचं केलंच नाही ताई. माझा मुलगा 2 वर्ष झालं असं घरात, म्हणजे तो पण कसं शिकला पण नाही, 12वी शाळा झालाय. हा 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 हा. बाकी सगळं चांगलं आहे ताई, पण त्या मुलग्याचं एक टेन्शन आहे बघा मला. नाही, ते पण जाईल ताई. फक्त त्याला काही ना काही काम करायला सांगा, रिकामं नका बसू देऊ. मग ते कसं आता शेतात वगैरे काय असलं तर करतोय, पण कसं बसतोय म्हणजे काय सांगेल तो करतोय. आणि इतका चांगला आहे म्हणला, सुस्वभाव आहे, म्हणजे सगळं चांगलं आहे त्याच्याकडून. फक्त अभ्यास नको म्हटला आणि आई ग. ते करूच नको. आणि अजून पण शिक म्हणायला आमची तयारी आहे. नाही बघा, शिकायलाच नाही म्हणतोय तो. नाही, त्याला म्हणा काहीतरी एखादा ना डिप्लोमा कर, एखादा छोटा मोठा एखादं तरी टेक्निक शिकलं ना ताई, तर त्याचा उपयोग होतो ना. मग ते काय झालं माहितीये का ताई, मामाकडे म्हणजे माझ्या भावाकडे होता तो. ते आपली किराणा मालाच्या दुकानात मार्ट आहे नाही भावाचा आमच्या. हा 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 हा. मग तिथे तो शिकलाय चांगलं. मग तो काय म्हणतोय, मी इथं आता व्यवसाय सुरू करून, कारण ते 2 वर्ष आम्ही त्या नोकरीच्या शोधात बसलो नाही. हा, मग करू द्या ना, व्यवसाय करणं तर अतिउत्तम ताई. आणि ताई कसं व्हायलंय, अशी जागा बघितली की नाही, त्या जागेत काहीतरी फॉल्ट तर येतोय, नाही तर ते कोणतर नको तर म्हणून सांगतोय, नाही तर तो माणूस तर नाही म्हणून सांगतोय. असं व्हायलंय. तर 2 महिन्यात तो पण टेन्शन मध्येच आहे मुलगा पण. नाही, त्याला म्हणा टेन्शन नको घेऊ, त्याचं सगळं छान होणार बघा. मग ते आहे. आणि एक जागा बघितलाय काय परवा, बघून आलाय तो माणूस. हा म्हटलाय सगळं केलंय. आज विचारायला जाताना म्हणाला ते काय तर घरकुलचं करायचंय.
हा 6 महिने लागतील त्या कामाला असं म्हटलं की मगाचपासून गप्पगार बसलंय बघा पोरग. काय ते डोक्यात हेच झाल्यासारखं झालंय नाही म्हणजे. तुम्हाला भगतताईंकडनं तुम्ही सेवा घ्या. ते सांगतील तसं करा. सगळं व्यवस्थित होईल ते. नाही, ताईंना विचारले त्याच्या बाबतीत सगळं मी क्लिअर सांगितले, तो कसा आहे कसा वागालाय ते पण सांगितले ताईंना. हो ना? हां, हां, हां. ताई बोलल्यात मला म्हणजे हं. त्याला अ, छोटा का होईना व्यवसाय काढूनच द्या म्हणून सांगितले ताईंनी आम्हाला. हां, हां. आणि उलट ना तुम्हाला सांगते नोकरीपेक्षा ना बिझनेस तर कधीही चांगला. नाही, तो तसाच लहान म्हणजे पहिल्यापासून तो तसाच म्हणतोय, पण आमच्यात माझ्या मिस्टरांचे काय म्हटले, ह्यांचं काय म्हटले, एका साच्यात जाते राहू दे, नोकरी केलं की करत राहते, हां. महिन्याला येतात असे आहे ना. आम्ही ते पैसे भरले हो, फसवलं त्या लोकांनी आम्हाला. आई गं! त्यांचा 2 पाठपुरावा करा मात्र. 3 वर्ष झाली बघा ताई. अहो होय, सुरू आहे सारखं. अहो मंगळवार देतो, गुरुवार देतो, बुधवार देतो, असं पैसे करत करत मला जवळजवळ 6 महिने झाले त्यांना असं हे केलंय आम्हाला. नाही मिळतील, मिळतील. ते पण मिळतील ते ते. ताईंच्याकडनं सेवा घेतल्यावर हे निम्मे पैसे मिळालेत आमचे, निम्मे आता हां. राहिले पैसे मिळतील. द्यायचे. हो, हो, हो. आणि काय झालं माहितीये का ताई, सांगू का? हां, सांगा, सांगा ते. काल काय झालं, आम्ही शेजाऱ्यांच्या एक लग्नाला गेलेलो. हां, हां, हां. मग मी कधी असं बाहेर कार्यक्रमाला एक तासाभराचा कार्यक्रम वगैरे असले मोबाईल कधी घेऊन जात नाही घरातनं. हां, 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 हां. मग मुलगा होता घरी, मग तो नंतर येणार होता. अक्षराच्या आधी आम्ही बराच वेळ आधी गेलो नाही, म्हणजे सगळ्या बायका बायका जाताना सगळ्या मिळून गेलो आम्ही. हो, 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 हो. तो म्हणाला काय, माझे मिस्टर म्हणजे सर्व्हिसलाच जाते तिथं आपल्या कारखान्यामध्ये, परवा सांगितले तुम्हाला मी सगळं. हो, हो, हो. हे मग ते काय म्हणाले, तू आणि मुलगा जा म्हणून सांगितलं. मग त्या मुलग्याला काय म्हंटल मी, हां, तू नंतर ये, कुलूप घालून ये म्हणून सांगितलं त्याला. हां. आणि मोबाईल तेवढा आत ठेव. बोलत बोलत मी बाहेर मोबाईल घेऊन गेले. मग त्याला काय म्हटलं, तू मोबाईल आत ठेवून जा म्हटलं, हं, आणि हं. नंतर ये म्हटलं तू. मग हां, त्याने काय केला, हां. तिथं बसला होता त्या म्हणजे मोबाईल बघत नाही, तिथं कोचवरच ठेवला मोबाईल आणि हा आपला कुलूप लावून आलाय. अरे! आतल्या दाराला कुलूप घातलं आणि बाहेरच्या दाराला आम्ही कडी घालून जातोय कायमच जाताना. हां, 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 हां. म्हणजे 3 अशी खोल्या आहेत नाही आमच्या. मग मधल्या दाराला आम्ही कुलूप घालतोय आणि पुढचं दार कडी फक्त घालून जातोय आम्ही. अच्छा. हां, हां. बरोबर. तसंच तो घालून आला आणि परत आल्यावर काय झालं, दार उघडच होतं. आणि मग मी तर 1 तासापर्यंत, त्याच्यानंतर 1 तासानं आलो आम्ही. सगळे कार्यक्रम वगैरे उरकून झाल्यावर आलो आणि म्हटलं, धनू अरे मोबाईल कुठे आहे? हां. तर तो म्हणाला, मम्मी मोबाईल इथंच ठेवला होता. मग तो शोधायला लागला इकडं तिकडे इकडे तिकडे, मोबाईलच सापडेना अजिबात. अरे! आणि हां. रिंग करायला तर रिंग पण होईना, म्हणजे स्विच ऑफ लागायला, कारण कधीच बापरे! म्हणजे मग अजूनच टेन्शन आलं असेल. हो. आणि ताई 10 वर्ष झालं मोबाईल, कधीच नाही मोबाईलला काय झालं. बापरे! आणि हं. सगळी मला मुलगा, माझा लहान मुलगा पण मोठा म्हणून, मम्मी किती दिवस मोबाईल वापरलेस ह्यो? 2 वेळा डिस्प्ले गेला काय. हां, हां. रिंग कधी चुकली नाही. काळा मोबाईल दिसायचा, डिस्प्लेमध्ये काही दिसायचं नाही, पण रिंग होतच होती, असायची माझी. बघा. हां, हां, हां. आणि कधी असं झालं नाही, म्हटलं माझा मोबाईल कोणतरी उचललाच बाबा म्हटलं. मग आता शोधायचं त्याचं, स्विच ऑफ तर लागायला लागला. हां, हां, हां. 3 वाजता एकदा स्विच ऑफ म्हणजे त्याने काढला, त्या व्यक्तीने कोणी घेतला असेल त्याने XYZ. हां, हां. 4 मिनिटं होता बघा. आम्ही सगळ्यांनी मला परत फोन लावला, कारण आमची जाऊबाईंची मुलगी, जाऊबाई समोरच्या सगळ्या आल्या. हां. मग एकत्रच आम्ही बसलो होतो आमच्या सोफ्यात. हां, मग हां. सगळ्यांनी फोन लावले, तर फोन त्यानं लगेच स्विच ऑफ केला मोबाईल. 4च मिनिटं होता मोबाईल. अरे, अरे! हां. तर ते मग काय तर पोलीस स्टेशनला वगैरे गेले, पण त्या माझ्याकडे आयडी नंबर काय काय म्हणाली, ते आमच्याकडे कशाला हो मी ठेवतोय 10 वर्षाच्या मोबाईलच्या आधीच. बरोबर, बरोबर. हां. आणि एवढं मला माहित पण नव्हतं त्या मोबाईल, फक्त ती व्हॉट्सअप आणि युट्यूब ह्याच आम्ही. एवढंच आपल्याला माहिती आहे. बरोबर. आणि काय ती म्हणाली, ही असला नंबर पाहिजे तसला पाहिजे, मग ट्रॅक होतोय मोबाईल. काय नाही, काय झालं नाही, काय नाही. म्हटलं जाऊ दे, महाराजांची इच्छा. पण एक सारखं माझं मन जपत होतं बघा. एवढी सगळी बसली होती, बडबडत होती, फक्त स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ माझ्या तोंडात तेच चालूच होतं. हां. होतं चालत. फक्त अंतःकरणातनं बरं का, तोंडात शब्द नाहीत. माझ्या मध्ये अगदी जीव आकसल्यासारखा झालता मोबाईल जाताना माझा. आई गं! हां, हां. आणि मग 8 वाजता एक मोबाईल म्हणजे त्यानं हे केलं, म्हणजे 9:45च्या दरम्यान का नाही, हां, 8:40 काय त्रास झालते. हां. आणि त्यावेळेला आणि ऑन केला मोबाईल त्या माणसानं, कोण असेल त्यानं. अच्छा. हां. मग तोपर्यंत आमच्या म्हणजे पुतणीनं आमच्या लगेच, काकी अहो मोबाईल ऑन झालाय म्हणाली. लगेच फोन लावली, तर 2-3 रिंगा झाल्या. तिचा हां. फोन कट केल्यानंतर स्विच ऑफ केला त्या माणसानं. बघा. आणि हां. आता काय करायचं, परत 11 म्हणजे जवळजवळ 11:45-12 वाजेपर्यंत आम्ही सुरूच करायला लागतो, त्याला फोन केला नाही, म्हणजे स्विच ऑफच लागायला लागला काय.
हा 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 हा. पहाटे 5 वाजता अहो तर झोप तर लागते बाई मोबाईल गेला नाही बरोबर, कुठलीही गोष्ट हरवली की आपल्याला टेन्शन येतच. आणि मग आमचा लहान मुलगा मुंबईला आहे तो काय म्हटला मम्मी तुझे काय स्वामी सोडून नेलेच कसे म्हणाला हा. स्वामी तुझे झोपले असतील बघ म्हणाला चोरून म्हणलं, स्वामी झोपलेत मम्मी आता असं शक्यच नाही तुझ्या स्वामींना चोरून नेणं. हा हा तोपर्यंत बहिणीचा फोन आला आमच्या ह्यांच्या मोबाईलवर. बहीण म्हणाली म्हणजे समजलं तिला मग ती म्हणाली अगं चित्राताई म्हणजे सॉरी ताई हा. म्हणाली तुझा मोबाईल चोरून नेणं म्हणजे स्वामींना चोरल्यासारखं आहे. तुझा मोबाईल पहाटेपर्यंत तुझ्या दारात येऊन बसतोय की नाही बघ म्हणाली. बघा किती छान. हा. म्हणजे असं म्हणणं तुझा सगळ्यांना विश्वास हो हो स्वामींवर. हा. आणि म्हणाली तुझा मोबाईल पहाटेपर्यंत तुझ्या दारात येऊन पडतोय की नाही बघ म्हणाली ताई. अय्या. मग मी म्हंटल म्हणजे तसं मग ह्यांनी पण आमच्यात म्हणालेत बरं का आपल्या महाराजांना कोणी कारण माझा मुलगा काय म्हटला लहान मुलगा म्हणाला मम्मी तुझा मोबाईल म्हणाला म्हणजे तुझ्या मोबाईलमध्ये स्वामींशिवाय दत्तगुरूशिवाय काहीच नसतंय म्हटला. अगदी बरोबर आहे. हा. किती जरी पलटा उलटी केला तर त्याच्याशिवाय त्याला काही दिसणार नाही त्यात म्हणाला. खरंय. आणि असं कसं झालं मला म्हणजे ते डोळ्यात माझ्या पाणी आलेलं पोरं सांगाल्यात बरं दोन्ही पण म्हणाल्यात मम्मी तू टेन्शन घेऊ नको तुला गुरुवारी मोबाईल आणूया तू टेन्शन अय्या. मोबाईल नाही म्हटलं आणि त्यात मला तुमचं एक नाव आणि भगत ताईंचं नाव भगत ताईंच्याकडून सेवा घेतली असती म्हटलं हा. मोबाईल कोणाकडनं सेवा घ्यायची ताईंच्याकडनं आता तुमचा मोबाईल म्हणजे ते काढून परत तुम्हाला मेसेज करायला पाहिजे भगत ताईंचा मोबाईल म्हणजे नंबर हो घ्यायला हो हो हो. म्हटलं बरं ती संध्याकाळची सेवा आहे ती पण ताई मला झाली नाही एक एक वेळा मी गेलं महाराज मला काही होईना म्हणजे बरोबर. सगळं पूर्ण कोरडं पडल्यासारखं अंग झालं होतं माझं म्हणजे घसाच कोरडं पडल्यासारखा. अगदी बरोबर. ते अशी एखादी गोष्ट आपली ₹5 हरवले तरी हाताने दिलेली गोष्टीची गोष्ट वेगळी, पण हे असं हरवलं की जास्त टेन्शन येतं. महाराज म्हटलं मला काय होईना झालंय म्हटलं मला ताकदच पोचेना माझी मी काही म्हणणार नाही म्हटलं पण हा. एकदा इंद्रेदादांनी पण एकदा म्हणजे कुणाला तर सेवा दिलती बघा हरवलं की कोरक स्तोत्र म्हणायचं असतं. हा हा हा. मला म्हणायची इच्छाच होईना मला काय नाही फक्त महाराजांचं नामस्मरण म्हणजे मनातल्या मनात बरं का ते पण ते तोंडातनं पण. सुद्धा हा 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 हा. काय होईल ते होईल जाताना नमस्कार करून फोटोला म्हणजे महाराजांच्या म्हटलं महाराज काय करायचं ते तुम्ही करा म्हटलं आता झोपायला चाललोय चला म्हटलं झोपायला हा हा. असं काय आणि पहाटे 5 वाजता आमच्या त्यांनी मोबाईल परत म्हणजे एकदा रिंग करून तर बघूया म्हटली हा हा हा. तर रिंग व्हायला लागली त्याची अरे. हा. रिंग व्हायला लागली मग 3-4 वेळा केले म्हटले आणि दारात म्हणजे बहीण तिने म्हटली त्याप्रमाणे दारात गेली आणि आहेत का तर बघूया म्हणाले मोबाईल दारात हा हा. दारात काय नाही आहे मोबाईल परत बाहेर गेले म्हणजे हा जरा पुढं गेले तर हा. रिंग तिथं कुठंतरी एकाच्या म्हणजे आमच्या शेजारीच्या का त्या लग्न घरातच बरं का रिंगटोन आवाज ऐकू यायला लागला. अगो बाई. हा. माझा टोन कसा आहे माहितीये का 3 खोल्या आणि पाठीमागं आमचं म्हणजे परडा असल्यासारखं आणि लांब ऐकू येत नाही कपडे वगैरे मी बाहेर धुते तिकडे अच्छा. हा हा हा. ऐकू येत नाही म्हणून टोन पोरांनी मोठाच करून ठेवला ताई मला मोबाईल मधलं काय एवढं समजत नाही बरं का सगळं मुलंच करतात काय असेल ते बरोबर बरोबर. म्हणजे रिंगटोन मोठाच आहे माझा हा. आणि सकाळी पहाटे अलार्म पण मोठा आहे म्हटलं हा मोबाईल पण उचलेना आणि अलार्म पण एवढा मोठा ते घरातलं तर एखादी व्यक्ती उचलील म्हटलं ह्यांना म्हटलं सुरूच ठेवा एकसारखा फोन तुम्ही. बरोबर. हा हा हा. मग परत मग ह्यांनी म्हणाले कुठं तर आवाज यायला लागला इथं म्हणाले मग तिथं गेलो तर त्या लग्न करायच्या तिथंच आवाज यायला लागला. बघा. मग शेजारच्या ताईंना त्यांच्या जवळच्या ताईंना एका उठवलं आम्ही ताई म्हटलं असं इथं आवाज आला लग्न घरात आपण तर कसं दंगा करायचा सकाळ सकाळचा. बरोबर बरोबर. त्या समोर त्या लग्न घराच्या समोर एकट्यानं गाडी शेजारच्याच एका माणसानं हा. त्याचीच गाडी ठेवली आणि त्याच्या डिगीत होता मोबाईल ताई तो. बघा. गाडीच्या डिगीत मोबाईल होता. मग. मग त्या माणसाला बोलवलं आम्ही फोन करून म्हणजे फोन असं ओरडून बोलवलं वाटतं यांनी हा मग तो हा. आला आणि कुलूप काढला त्या डिगीतून दिला तो काय म्हटला तुमच्या पायरीवर रात्री मोबाईल होता म्हटला. असं कसं शक्य आहे म्हणा सारखा स्विच ऑफ होत होता. बघा की 11:30च्या दरम्यान मी आलो त्यावेळेला तुमच्या पायरीवर मोबाईल होता. रात्री पाऊस आहे म्हणाला म्हणताना मी हे केलोय म्हणाला माझ्या डिगीत टाकलून झोपायला गेलो म्हटला म्हणजे कसा पण असू दे मोबाईल सापडला ताई तो कसा पण. सापडला. आणि सगळ्यांचा विश्वास होता बघा स्वामींवर की हो हो आई एवढं करते म्हणजे आईची गोष्ट हरवणार नाही. हो हो म्हणाल तुझं स्वामी चोरलंच कसं सगळं हे किती हे छान. बघा की हो. किती सुंदर अनुभव सुंदर. आणि तुम्ही सांगितलं पण इतकं छान ना की म्हणजे उत्सुकताच वाढत गेली आमची तर. काय होत असेल काय होत असेल सुंदरच.
आणि ताई मग ती सगळी परत दिवसभर म्हणाली की तुम्ही लगेच पोलिसांना बोलवायला पाहिजे होतं, कारण पोलीस स्टेशन पर्यंत आम्ही गेलतो नाही काल. हा 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 मोबाईल मला म्हणे सगळी म्हणाल्यात, मुलं पण म्हणाल्यात, मम्मी अगं 10 वर्षाचा मोबाईल आहे तुझा, किती 500ला पण ते विकणार नाही, कुठं आता 2 वेळा डिस्प्ले घातलायस नाही, पण माझा तुमचे सगळ्यांचे नंबर, माझी माणसं आहेत त्यात, म्हटलं माझं म्हणजे आपले महाराज सगळे नंबर्स असतात, महत्वाचं सगळं त्याच्यात माहिती असते ना आपली सगळी. बरोबर आहे. आहे की. किती सुंदर अनुभव ताई, खूप छान. मी शेअर करते. तुम्ही पण पुढचा अनुभव एकदम छान शेअर कराल. मुलाचा तुम्ही मस्त बिझनेस सेट झाला असंच सांगाल. बघा. तर एवढंच मला ऐकायचं होतं खरंच. हा, त्याचा आता मस्त सगळं सेट होईल बघा त्याचा बिझनेस पण. महाराजांनी ताई मला सांगू सगळं भरभरून दिलंय, कुठल्या गोष्टीला कमी नाही केलं, फक्त त्याचं. आणि ते म्हणजे असं होतंय बरं का, मी एवढं त्याचं प्रारब्ध काहीतरी असेल सोडा, मी काही तसं म्हणणार नाही. बरोबर बरोबर. ताई असं म्हणजे त्याला मी म्हंटल, धनू असू दे तू म्हणजे नामस्मरण कर, जरा काहीतरी सेवा कर, 14वा अध्याय 18वा अध्याय वाच, तर ताई तो आधी कळायचा काय, आता तयारच होईना झालाय अजिबात. नाही कसं काही काही वेळ ना मूड जातो मुलांचा, पण तुम्ही ना त्याला त्याचं तीर्थ पाजत जा, त्याला ते देत जा. सुरू असते ते पण आहे ताई, पण बाकी सगळ्या गोष्टीला चांगला आहे हो मुलगा, नाही फक्त नाही, सगळं होईल त्याचं, सगळं छान होईल. तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका, पुढचा अनुभव तुमचा तोच असेल. अरे वा वा ताई. सुंदर असेल बघा, की त्याचं सगळं सेट पण झालंय आणि सगळं छान लग्नाचं पण होऊन जाईल त्याचं लवकर. वा. खूप छान ताई, मी शेअर करते. हा. बर बर ताई, हा, श्री श्री स्वामी समर्थ ताई. समर्थ ताई.